नमस्कार मित्रांनो, आज छत्रपती संभाजीनगर येथे 5 लाखाचं एवढं मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच एक मोठं मैदान होते। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे बैल त्या ठिकाणी पळायला जाणार आहेत आणि नक्कीच आज बघूया कोणते असे बैल आहेत जे त्या ठिकाणी पळण्यासाठी जाणार आहेत। परंतु जर एखाद्या गरीबाच्या बैलाची जर अंधारातील मुलाखत कोणाला द्यायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा 9561119940 वर। नक्कीच तो अंधारातील बैल आपण उजेडात आणू आणि नक्कीच सुरुवात करूया आजच्या मैदानाला। आजच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी पुसेगावची सचिन आणि लक्षा ही जोडी पळणार आहे। आजच्या मैदानामध्ये 100 ना 1001% पळणार आहे आणि नक्कीच बघूया पुन्हा एकदा ती पुसेगावची वडकीची हिंदकेसरीची जोडी आज काय कमाल करते, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पळते आणि नक्कीच दोन्हीही बैल आदत असून आदतची बैल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालेले आहेत। बघूया कशा पळ असतोय त्यांचा, कशा पद्धतीनं पळतायत, काय कमाल करतायत। खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला, कारण की सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी झाली, हिंदकेसरी जोडी आहे। दोन्हीही हिंदकेसरी आहेत। आदतमधले बच्चे सचिन, शाहिदबाई मुलानी नातेपुते हॉटेल सागर यांचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सचिन आणि आगाशिवनगरकरांचा लक्षा। खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा या जोडीला आजच्या मैदानासाठी 5 लाखाच्या। आजच्या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील श्रीनाथ केसरीचा मानकरी असलेला हा लखन आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला आज पळताना दिसेल। आज त्याचा पैरा जो आहे तो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जासोबत आहे की काय कन्फर्म नाही आहे, परंतु बघूया हीच जोडी पळते की काय, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा गुलाल हा मिळवलाच आहे। बघूया आज कशी कमाल करते ही जोडी। आणि 22-11 पिस्टन आज त्या ठिकाणी पळण्यासाठी गेलेला आहे। 1-10 पुसेगावच्या अगोदरच तो बैल गेलेला आहे त्या ठिकाणी। बघूया काय कमाल करतो या पिस्टन, पायरा कोण असेल त्याचा, किंवा सर्जासुद्धा असू शकतो हिंगोलीकरांचा जो बापूसाहेब आंबेकर वडकी यांच्या नियोजनामध्ये पळतो। बघूया ही जोडी पळते की काय पळते आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सगळ्या महाराष्ट्राला ज्या बैलांना वेळ लावले असा हा शाकीर पठाण यांचा राजा आणि सम्राट ही जोडीसुद्धा त्या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज झालेली आहे। हीच जोडी पळते की हे कन्फर्म नाही, परंतु या दोघंही पळणार आहेत त्या मैदानामध्ये आणि नक्कीच बघूया काय कमाल करेल ही जोडी, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी काय पळते। जरीही वेगवेगळ्या पैरामध्ये असतील तरीसुद्धा ते पळणार, जीवाचं रान करून पळणार, मालकासाठी पळणार। नक्कीच राजाला कमबॅक करावं लागेल सम्राटलाही, कारण की त्या ठिकाणी दोघेही होम ग्राउंडवरती आहेत। नक्कीच नाराज नाही केलं पाहिजे त्याच्या फॅन्सला, त्याच्या लोकांना त्यांच्या। बघूया खूप साऱ्या शुभेच्छा राजा शाकीरबाई यांच्या आणि सम्राटला। आता वळूयात आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके अमित शेठ भांडळे यांचा चिमण्या, जो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्या बैलाचा पळ काय आहे। कोणताही बैल असू द्या त्याच्यासोबत त्याला घेऊन गुलाल हा घेतोच हा चिमण्या, वन साईड निकाल घेण्याचा हा चिमण्या आहे। आणि नक्कीच आज कशी कामगिरी करतोय त्याच्या धावणीतला वादळ नावाचा जो बैल आहे तो काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। 1-2-3 दिवसापूर्वी त्या बैलाचं निधन झालं। त्या बैलाला, त्या नंदीला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या चॅनेलतर्फे। नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली। काय पळ होता त्या वादळचा, नक्कीच जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला, अशाच पद्धतीनं तो आपल्या सर्वांच्यातून निघून गेला हा वादळ। नक्कीच आज चिमण्याने गुलाल घेऊन त्याला भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी, एक बकासूर प्रेमीकडून एवढीच अपेक्षा आहे चिमण्याची। नक्कीच आज संतोष तोडकर, समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई 11-11 हा पळताना दिसेल आपल्याला। आणि नक्कीच काल मी सुंदर 11-11ची मुलाखत घेतली। नक्कीच कुणाला जर नसेल कुणी बघितली तर तिथं जाऊन बघा। काल कोरेगावच्या मैदानामध्ये पब्लिकनं पळाला हा सुंदर, कशा पद्धतीने पळाला आहे नक्कीच बघा। आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचा लाडका जो सांडू मिस्त्री तळेगावकरांचा जो देवाबाई आहे तो सुद्धा आज सज्ज झालेला आहे त्या ठिकाणी। घोटचा सर्जा या बैलगाडा क्षेत्रामधील नवीन रॉकेट हे सुद्धा त्या ठिकाणी पळण्यासाठी गेला आहे। त्याचा पैर आपल्याला माहीत नाही कोण आहे, परंतु तो आज त्या ठिकाणी गेलेला आहे। बघूया काय कमाल करतो या घोटचा सर्जा। नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी काहीशी बैल गेले। बकासूर गेलेला नाही आहे, बकासूरची अपडेट राहते रणजित बनसोडे सर यांच्या चॅनेलवरती आलेले आहे आणि नक्कीच त्या सरांनी सांगितलेलं आहे की आपला बकासूर उद्या पळणार आहे उद्या। आणि नक्कीच बघूया उद्या कोणावर पैरा असेल नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बकासूरचा। धन्यवाद।